शेगावात ऑपरेशन मुस्कान यशस्वी. ग्रामीण पोलिसांनी 13 वर्षीय बालकाला पालकांच्या दिले ताब्यात. ऑपरेशन मुस्कान 13 ही राज्यभरातील अल्पवयीन मुले आणि 18 वर्षावरील महिलांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येत आहे. एक प्रभावी उपक्रम म्हणून दरवर्षी पोलीस विभागाकडून ही विशेष मोहीम राबविली जाते. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये शेगाव ग्रामीण पोलिसांनी पुण्यातील एका बालकाचा शेगाव परिसरात शोध लावून त्याच्या पालकाच्या ताब्यात देऊन ऑपरेशन मुस्कान 13 यशस्वी केले आहे. बुलढाणा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांचे आदेशान्वये जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान 13 ही शोध मोहीम दिनांक 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत राबवण्याकरिता पोलीस स्टेशन स्तरावर पथक तयार करण्यात आले असून या मोहिमेअंतर्गत 18 वर्षाखालील हरवलेल्या बालकांचा व महिलांचा कोशिशीने शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे व 3 पोलीस अंमलदार 1 महिला अंमलदार असे पोलीस स्टेशन स्तरावर पथक तयार केले आहे. सदर पथक हे शोध मोहीम दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना ग्रामजवळा बस स्थानक येथे प्रसाद शशिकांत साळुंके वय 13 वर्ष राहणार वालेकर हा रडत असताना मिळून आला. त्यास विचारपूस केली असता त्याने सांगितले तो हा पुणे जिल्ह्यातील वाडी पिंपरी चिंचवड येथील राहणारा असून आपण रागाच्या भरात पुणे येथून लक्झरी बसमध्ये शेगाव व तेथून जवळा येथे ॲटोने आलो आहे असे सांगितले. पथकाने त्या शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडून त्याच्या कुटुंबाची माहिती घेतली. त्यानंतर ठाणेदार प्रवीण लिंगाडे यांनी सदर मुलाचे वडील शशिकांत नामदेव साळुंके राहणार पुणे यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्यावर संपर्क करून मुलाविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर पालक शेगावात पोहोचल्यावर त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक साहेब विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.